ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण थंडीमध्ये अगदी कच्च्या टोमॅटोची छान अशी चटणी पाहणार आहोत। अगदी तोंडाला चव आणणारी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। कच्च्या टोमॅटोची चटणी तुम्ही एकदा तरी नक्कीच करून पहा, अगदी चवदार लागते। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी ही भाजी ना 2 व्यक्तींसाठी करते, त्यानुसार इथे 4 ते 5 कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत मी। तुमच्याकडे जर कच्चे टोमॅटो नसतील, थोडीफार लाल असतील ना तरीसुद्धा चालतील, पण मार्केटमध्ये ना अगदी सहज तुम्हाला ही कच्ची टोमॅटो अवेलेबल मिळतील। आता ही टोमॅटो स्वच्छ 1 ते 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहेत। बघा, टोमॅटो छान अशी धुवून घेतलेली आहेत। आता याची आपल्याला छान बारीक बारीक अशा फोडी करायच्या आहेत। टोमॅटोच्या इथे आपल्याला जास्तसुद्धा बारीक फोडी करायच्या नाही, थोड्याशा मोठ्याच फोडी ठेवायच्या आहेत। आणि ज्या टोमॅटोतल्या आतल्या बिया असतात ना, त्या बघा आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही बिया खात असाल तर नाही काढल्या तरी चालेल, पण इथे बघा मी बिया काढून घेते आणि अगदी बारीक फोडीमध्ये छान अशी टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। नक्कीच एकदा ही झटपट बनणारी टोमॅटोची चटणी करून पहा, तुम्हाला खूपच जास्त आवडेल आणि एका भाकरीऐवजी ना 2 भाकरी नक्कीच खाल, कारण की थंडीच्या दिवसामध्ये जेवणसुद्धा इतकं नीट जात नाही। पण अशा पद्धतीची चमचमीत चटणी असली ना तर नक्कीच सगळेजण आवडीने खातील। आणि ही चटणी केली ना तुम्हाला कोणत्याही कालवणाची सुद्धा गरज पडणार नाही किंवा मग वरणाची सुद्धा गरज पडणार नाही, कारण की इतकी चवदार ही चटणी होती। लहानांपासून मोठ्यांना अगदी आरामात आवडणारी अशी ही चटणी आहे। तर बघा, आता इथे मी सगळे टोमॅटो कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। पाहू शकता, अगदी थोडेसे मोठ्या साईजमध्ये हे टोमॅटो मी कट केले आहेत, जास्तसुद्धा लहान साईज केलेली नाही। आता हे टोमॅटो थोडा वेळ साईडला ठेवूया। तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे। आपण ही चटणी खास थंडीसाठी करतोय किंवा मग थंडीत खाण्यासाठी करतोय ना, तर त्यामध्ये बघा इथे मी पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत। थंडीमध्ये आता कोणत्याही भाज्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ आवर्जून घाला, कारण की पांढरे तीळ शरीरासाठी छान असे उबदार असतात। त्यामुळे कोणतीही भाजी करत असाल ना त्यामध्ये आवर्जून पांढरे तीळ घाला, किंवा मग पांढऱ्या तिळाचं तुम्ही कूटसुद्धा करून ठेवू शकता आणि मग कोणत्याही भाजीमध्ये एखादा 2 चमचा घातला ना तरी चालेल। आता हे पांढरे तीळ ना मी हलकेसे भाजून घेतले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये 2 ते 2.5 पळे इतपत तेल घालून घेऊया। तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता तेल छान कडकडीत तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरीसुद्धा छान तेलावरती तडतडून द्यायची आहे। यानंतर जिरे घालायचं आहे। जिरेसुद्धा बघा तेलावरती छान फुललेलं आहे। आता यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण घालूया। चटणीला अशा पद्धतीने लसूण जर ठेचून घातला ना की चटणीची टेस्ट जी आहे ना ती अजून वाढते। त्यामुळे चिरून न घालता आणि पेस्ट वगैरे न घालता अशा पद्धतीने ठेचून लसूण घाला, म्हणजे तो लसूण खायलासुद्धा छान लागतो। आता बघा, कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि नंतर ना आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घातली आहे। एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथे मी बारीक कट करून घेतल्या आहेत। चटणी म्हटलं की थोडीफार तिखट असते, त्यामुळे मी 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। पण जर तुम्ही कमी तिखट खात असाल ना तर 2 हिरव्या मिरचीचाच वापर करा। 2 मोठ्या आकाराचे कांदे ना थोडेसे मीडियम आकारामध्ये कट केले आहेत। अगदी टोमॅटो ज्या पद्धतीने कट केला आहे ना त्याच पद्धतीने पाहू शकता। कांदा आपण जास्तसुद्धा बारीक कट केलेला नाही। आता कांदा हलकासा परतत आला की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत। गॅसची फ्लेम बघा इथे मी मीडियम ठेवली आहे। आता ह्या मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। यामध्ये आपल्याला दुसरे कोणतेही जास्तीचे मसाले ॲड करायचे नाही। अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि फोडणीला थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर इथे मी थोडीशी शिल्लक ठेवलेली आहे, कारण की आपल्याला नंतरसुद्धा कोथिंबीर लागणार आहे, त्यामुळे एकदम कोथिंबीर घालू नका। बघा, सगळं घातल्यानंतर पुन्हा छान अशी भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे। आता भाजी आपली हलवून झाली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो शिजण्यास ना लवकर मदत होते। जर तुम्ही शेवटी मीठ घातलं ना मग टोमॅटो शिजायला खूप जास्त वेळ लागतो। त्यामुळे अगदी या पद्धतीने मीठ घातलं ना की घाईच्या कामामध्ये सुद्धा तुम्ही टोमॅटो कांदा पटकनी परतू शकता। मीठ घातल्यानंतर पुन्हा भाजी छान अशी हलवून घेतली आहे। त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता एक 3 ते 4 मिनिटासाठी बघा मी फक्त हलकीशी वाफ काढलेली आहे आणि गॅस अगदी स्लो होता, अजिबातच फास्ट किंवा मीडियम गॅससुद्धा मी इथे ठेवलेला नव्हता।
जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मग टोमॅटोची जी चटणी आहे ना ती खाली लागू शकते. पुन्हा आपल्याला छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण न ठेवताना ही भाजी आपल्याला अशीच आता शिजून द्यायची आहे. मीडियम गॅसवरतीच बघा भाजी मी शिजून घेतलेली आहे झाकण न ठेवता आणि बऱ्यापैकी आपली 90% इतपत भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये जे पांढरे तीळ आपण भाजून घेतले होते ना ते घालून घेऊया. जर तुमच्याकडे पांढऱ्या तिळाचा कूट केला असेल ना तर तो तुम्ही 1 चमचा घातला तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने भाजून घातले ना तरी चालेल. इथे बघा 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेते. तुम्ही शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. पण शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ना भाजीची चव जी आहे ना ती अजून जास्त छान लागते. आपली चटणीसुद्धा अजून जास्त छान लागते. त्यामुळे शेंगदाण्याचा कूट असेल तर आवर्जून घाला. बघा अजून थोड्या वेळ इथे 2 ते 3 मिनटं भाजी मी शिजून दिलेली आहे. आता वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया जी शिल्लक ठेवली होती ती आणि छान अशी भाजी हलवून घेऊया. तर आजची ही झटपट अशी कच्च्या टोमॅटोची चटणी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.